ज्यांचं सिलेक्शन होते आणि ज्यांचं नाही होत यांच्यामध्ये बेसिक फरक काय राहता एकदम 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला क्लिअर करते. मला भरपूर विद्यार्थी विचारते की सर मी पण तर मेहनत केली 1-2 वर्ष लावले पण माझं सिलेक्शन का बरं नाही झालं. ते एक साधी गोष्ट लक्षात ठेवा की सिलेक्शन व्हायसाठी सर्वात महत्त्वाचं आहे की तिथं 2 किंवा 4 घंट्याचा जो पेपर असते त्या 4 तासाच्या पेपरमध्ये सगळ्यात चांगलं परफॉर्म करणं, तिथं जाऊन चुका नाही करणं. तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही पुन्हा 6 महिने सालभर 1.5-2 वर्ष मेहनत करता, ते 2 वर्ष केलेली मेहनत त्या 2 तासात त्या 4 तासात रिप्रेझेंट करणं तुम्हाला जमलं पाहिजे. आता हे रिप्रेझेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असते की प्रत्येक सब्जेक्टची प्रत्येक टॉपिकची प्रत्येक बारीक पॉईंटची फॉर्म्युला रिव्हिजन टेबल व्हॅल्यूज सगळ्याचं प्रॉपर रिव्हिजन करणं. ते रिव्हिजन झाल्यावर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात आहे की नाही यासाठी रिकॉलिंग करणं. मी यावर तुम्हाला भरपूर वेळा सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्याला पेपरमध्ये वाचलेलं लक्षात राहते त्याचं सिलेक्शन होते. आणि एकदा का त्या गोष्टी तुमच्या कोअर मेमरीत गेल्या की तुम्हाला प्रत्येक एक्झाम एकदम सोपी वाटते. बघा एक्झाम सोपी किंवा टफ नसते. जर पेपरला जाऊन जर ते तुम्हाला प्रश्न जमले तर पेपर सोपी आहे, प्रश्न नाही जमले तर पेपर टफ आहे. आणि आता यामध्येही भरपूर सारे मल्टिपल फॅक्टर आहे. ज्या विद्यार्थ्यांची डेप्थ ऑफ स्टडी कमी आहे, ज्यांचे सोर्स चांगली, ज्यांना चांगले प्रॉपर टीचरनी भेटले, ज्यांच्यावर चांगल्या नोट्स नाही, तर त्यांना वाटते की जर कोणते प्रश्न नवीन आले तर हे पेपर टफ आहे. पेपर टफ नव्हता, तुमचा स्टडी हा कमी पडला होता. हे एक साधी गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला पेपरमध्ये लवकर यश मिळवायचं आहे तर चांगल्या प्रकारची रिव्हिजन करा, चांगल्या प्रकारचं रिकॉर्डिंग करा. याबद्दल मी भरपूर वेळा इव्हन मी आपल्या सुपर बोर्डीच्या युट्यूब चॅनलवर एक गोल्डन मेथड ऑफ प्रिपरेशन म्हणून प्रॉपर 1.5-2 घंट्याचा व्हिडिओ मी त्यामध्ये कोणत्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, कसा अभ्यास करावा हे सांगितलंय, कोणत्या चुका नका करू ते सांगितलंय. तर मी याला समराईज करतो. सिलेक्शन कोणाचं होते? ज्याला पेपरमध्ये वाचलेलं आठवते. वाचलेलं आठवण्यासाठी रिव्हिजन करावं लागते. इतकी रिव्हिजन करावं लागते की लिटरली त्या गोष्टी तुमच्या तोंडपाठ झाल्या पाहिजे. यस, पेपरची हीच शोकांतिका, हीच डार्क साईड आहे. तुम्ही कॉलेजचे टॉपर राहू द्या पण जर तुम्हाला पेपरमध्ये वाचलेलं आठवत नाही तुमचं सिलेक्शन होणार नाही. आता सर वाचलेलं आठवण्यासाठी काय करावं हे सांगा आम्हाला. मल्टिपल वेळा रिवाइज करा, रिकॉल करा, लिहून बघा. बेटा डोळे बंद करून, नोट्स बंद करून जे शिकले ते पूर्ण आठवा. जर मागच्या 10 दिवसात तुम्ही काय शिकले स्वतःहून एका पेपरवर लिहून बघा एकदम शॉर्टमध्ये, किंवा जस्ट माइंड शांत ठेवून सर्व गोष्टी रिकॉल करा. ज्याला पेपरमध्ये वाचलेलं आठवते त्याचं सिलेक्शन होते, ज्याला नाही आठवत त्याचं सिलेक्शन. एवढा बारीक फरक आहे. सर्वांना मेहनत केली. क्लासमध्ये जर समजा 100, 200, 400 मुलं आहे तर सर्वांना मेहनत केली आहे. पण ज्याला आठवत आहे त्याचं सिलेक्शन होतं. ते आठवण्यासाठी जास्तीत जास्त रिव्हिजन करा. रिव्हिजन इज द की टू सक्सेस अँड रिकॉलिंग इज द की टू गेट इन द फायनल रिझल्ट. फायनल रिझल्ट मध्ये जायचं आहे तर चांगल्या प्रकारे रिकॉलिंग तुम्ही पहिलेच करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या सुपर बोर्डच्या टेलिग्राम, इंस्टाग्राम, युट्यूबवर जॉईन करा. तुम्हाला काही पण डाऊट असला तुम्ही आपल्या क्लासच्या कोणत्याही व्हॉट्सअप किंवा कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा कॉल लावला तरी चालते. अभ्यास करा, ही माहिती सर्वांपर्यंत फैलवा. एक्झाम टॉप नाही आहे, तुम्हाला एक तर चांगले मेंटर नाही भेटले, चांगले सोर्स नाही आहे. एक्झाम सोपी आहे, चांगल्या माणसाकडून शिकवून तर एक्झाम निघून जाईल. थँक्यू व्हेरी मच.